नवले पुलाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा एक अपघात झाला। 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या तर अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले। मात्र अपघातामध्ये गाड्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर नवले पुलावर पुन्हा एकदा हा अपघात झालेला आहे। 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या। अपघातामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। 3 दिवसापूर्वी नवले पूल परिसरामध्ये अपघात झालेला होता आणि आजही नवले पूल परिसराच्या भूमकर चौकामध्ये अपघात झालेला आहे। अपघातग्रस्त वाहनं आता ही पोलिसांकडून बाजूला काढण्यात येत आहेत। 4 वाहनांना एका कंटेनरने मागून जोरदार धडक दिलेली होती आणि त्यामुळे याच ठिकाणी हा अपघात झालेला होता। आपण पाहतोय की 3 दिवसापूर्वी जो अपघात झालेला होता तो सुद्धा याच मार्गावरून अगदी काही अंतरावर झालेला होता आणि आजही काही वेळापूर्वी हा अपघात आहे तो झालेला आहे। पोलिसांनी आता ही वाहनं बाजूला काढून वाहतूक आहे ती पुन्हा एकदा पूर्ववत केलेली आहे। इथले स्थानिक काही नागरिक आपल्या सोबत आहेत। काय नेमकं झालेलं होतं आणि हा जो अपघात झालेला होता तो कधी झाला? हा अपघात साधारणतः आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला आहे। मी सांगू इच्छितो तुम्हाला, आपण बघता हे रमलर आता बसवण्याचं काम सुरू होतं। हीच गाडी तिथे उभी होती, त्यामुळे काही गाड्या स्लो झाल्या। मागून येणारा जो कंटेनर आहे त्या कंटेनरने एका पिकअप व्हॅनला धडक दिली। त्या धडकेमध्ये त्या पिकअपने पुढच्या 4-5 गाड्यांना एकमेकांना धडक देत तो अपघात झालेला आहे। परंतु असे अपघात या ठिकाणी वारंवार होतात आणि यावरती उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा इतर संबंधित जी खाती असतील यांनी यावरती त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचं आहे। आता जे झालेला होता अपघात त्याच्यामध्ये काही गंभीर जखमी झालेत का किरकोळ सगळे जखमी? किरकोळ जखमी आहे, यामध्ये जास्त कुणाला लागलेलं नाही, परंतु वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं। यामध्ये सातत्याने मात्र या नवले पूल परिसरामध्ये अपघातांची मालिका आहे ती मात्र सुरू असलेली पाहायला मिळते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।